त्या वाढदिवसानिमित्त झालेला आहे. मी अगदी अभिमानाने सांगेन, या वाचनालयातून शिकलेला विद्यार्थी विद्यार्थिनी जर या महापालिकेचे आयुक्त झाले तर आता आपण पाहतोय का दवाखान्याची परिस्थिती काय आहे. त्या दवाखान्यामध्ये आम्ही जिजाऊ मार्फत ते समाजाला आश्वासन दिलं होतं का महापालिका जर कमजोर असेल तर आम्ही डॉक्टरांचा पुरवठा करू, जेणेकरून एमडी एमएस डॉक्टर करून गरिबांच्या गरीब माणसांना त्याचा जीव वाचवला जाईल. आणि एवढी चांगली सुंदर इमारत ती रुक्मिणी देवीची आहे, ते हॉस्पिटलची आहे, त्या हॉस्पिटलचा उपयोग समाजासाठी होईल. परंतु अधिकारी आपल्या नसल्यानंतर, आयुक्तबाई या बाहेरच्या असल्यानंतर त्यांना इथल्या कुठल्याही जनतेशी देणं घेणं पडलेलं नाही. गेले 2 महिने झाले त्या अर्ज देऊन, एक तर तुम्ही आम्हाला उत्तर तरी द्या. परंतु त्यांना राजकीय पक्षांच्या ओट्या झुंजवण्याचं त्यांचं आयुष्य जातं, कारण राजकीय पक्षांना विचारल्याशिवाय ते काय करू शकत नाही. त्यांच्या हातावर नाचावं लागत असल्याने त्यांनी आज तागायत आपल्याला परवानगी दिलेली नाही. किती दुःखाची गोष्ट आहे का एवढी मोठी महापालिकेमध्ये इतकं मोठं रुग्णालय बांधलेले तेव्हा बांधताना आज जमिनींचा घोटाळा करायला झाला तर या अधिकारी लोकांना रोज टाइम असतो फाईलवर सह्या करायला. एखाद्याची जमीन आहे त्याच्यावरती अतिक्रमण करून एखादा राजकीय वरदहस्त असेल किंवा बिल्डिंग बांधत असताना मैदानाची जागा असेल तरी यांना लक्ष द्यायला वेळ असतो. परंतु शहराच्या आरोग्य व्यवस्था जी मुदा अवस्थेत आहे ती सुधारण्यासाठी इथल्या आयुक्तांना टाइम नाही, ही खेदाची बाब आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना कळकळीची विनंती करतो, जेव्हा तुमच्यासारखी गरिबांची मुलं जेव्हा अधिकारी होतील तेव्हा खरा सामान्य जनतेला न्याय मिळाला जाईल. आणि तो न्याय देण्यासाठी जिजाऊ ते वाचनालयाचे सुरू केले. तुम्हाला आवश्यकता असेल तर त्यावेळेस काचेची व्यवस्था केली जाईल. परंतु तुम्ही एक उराची स्वप्न बाळगा तर आपल्याला या किमान जिल्ह्याचा जिल्हाधिकारी किंवा महापालिकेचा आयुक्त होता आलं पाहिजे. कारण आपण बघतोय कल्याण महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग समितीच्या मिटिंग असतात तर बंदुकीच्या फायरिंग होतात. पैशांवरनं सर्व नगरसेवक एकत्र येऊन आयुक्तांना जास्त पैसे खायला लागतात, त्याच्या विरोधात उठाव केला जातो का आम्हाला कमी मिळतात म्हणून उठाव केला जातो. परंतु सामान्य जनतेसाठी इथे कुठल्याही पुढाऱ्याला वेळ नाही, कुठल्याही अधिकाऱ्याला वेळ नाही. त्यामुळे पुढारी तुम्हाला व्हायचे आणि अधिकारी तुम्हाला घडायचे. एवढीच आपल्याला सर्व कल्याणमधील विद्यार्थ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय जय भारत.